नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय कॉम्प्युटर, प्रकरण नंबर 3, HTML માં છબીઓનું વ્યવસ્થાપન या पाठातील OMR आता बघणार आहोत. तर पहिला प्रश्न, HTML દસ્તાવેજમાં વિડિયો ફાઇલ ઉમેરવા નીચેનાપૈકી કયો ટેગ ઉપયોગમાં લેવાય છે? ઓપ્શન दिलेले 4. पहिला ऑप्शन IMG, ऑप्शन B इमेज, ऑप्शन C href आणि ऑप्शन D IME. तर उत्तर आहे आपलं की ज्या ऑप्शनच्या खाली रेड लाईन केलेली असेल, उदाहरणार्थ या ठिकाणी आपला पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे href, ते सी ऑप्शन आहे. तर प्रश्न क्रमांक नंबर 2, इमेज एलिमेंट લીટી તોડતા कंसात दिलेले इंग्लिश मध्ये लाईन ब्रेक करता નથી અને નીચેનામાંથી કયા નામે ઓળખવામાં આવે છે? ऑप्शन ए ऑनलाइन इमेज, ऑप्शन बी इनलाइन इमेज, ऑप्शन सी आउटलाइन इमेज आणि ऑप्शन डी ब्लँक इमेज. तर उत्तर आहे आपलं इनलाइन इमेज. प्रश्न क्रमांक नंबर 3, નીચેનામાંથી કયું માન્ય છબી फाईल स्वरूप નથી? ज्या प्रकारे आपण इमेज बघतो माय कॉम्प्युटर मध्ये, जे काही इमेज सेव्ह केलेले असतील तर त्यांना काही एक्सटेन्शन असतं, तर ते एक्सटेन्शन विषयी हा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिलं ऑप्शन IMG, ऑप्शन बी मूव, ऑप्शन सी MP3 आणि ऑप्शन डी PNG. तर उत्तर असेल आपलं PNG. प्रश्न क्रमांक नंबर 4, જ્યારે આપણે છબીના અલ્ટ ગુણધર્મોનો ઉપયોગ કરીશું ત્યારે નીચેનામાંથી શું આપવામાં આવે છે? ઓપ્શન દિલેલે आहेत 4. વૈકલ્પિક વર્ણન, અલ્ટ કી વ્યાખ્યાયિત થાય, ઓપ્શન સી वैकल्पिक छबी आणि ऑप्शन डी वैकल्पिक HTML जोडाण. तर उत्तर आहे आपलं वैकल्पिक वर्णन. प्रश्न क्रमांक नंबर 5, નીચેનામાંથી કયો ગુણધર્મ છબીની ઊંચાઈ અને પહોળાઈ કિંમત पिक्सलમાં दर्शावे છે? बरोबर. आता जी काही छबी म्हणजे इमेज, जे काही चित्र वगैरे आपण पाहत असाल कॉम्प्युटर मध्ये, तर त्या प्रकारे एक गुणधर्म आहे आपला. तर त्या गुणधर्मामध्ये पिक्सलची किंमत दर्शवितो. तर उत्तर आहे आपल्याला ज्याप्रमाणे इंग्लिश मध्ये विचारलेलं आहे ऊंचाई आणि पહોळाई, तर त्याचा ऑप्शन आन्सर आहे या ठिकाणी हाईट आणि विड्थ. प्रश्न क्रमांक नंबर 6, નીચેનામાંથી કયું માન્ય છબી સ્વરૂપ નથી? याचप्रमाणे मागचा जो प्रश्न होता નીચેનામાંથી કયું માન્ય છબી સ્વરૂપ છે, तर त्याच्या विरोधामध्ये हा एक प्रश्न आलेला आहे, નીચેનામાંથી કયું માન્ય છબી સ્વરૂપ નથી? तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले IMV, PNG, BMP आणि GIF. तर उत्तर असेल आपलं IMV. प्रश्न क्रमांक नंबर 7, આખી છબીને જોડાણ कंसात दिलेलं लिंक જોડાણ તરીકે દર્શાવવા નીચેનામાંથી કયો ખ્યાલ ઉપયોગમાં લેવાય છે? ऑप्शन ए दिलेला आहे हॉटस्पॉट तरीके छबी, ऑप्शन बी हॉट टेक्स्ट, ऑप्शन सी सक्रिय जोडाण आणि ऑप्शन डी आपेला कोई पण. तर उत्तर आहे या ठिकाणी आपलं हॉट टेक्स्ट. प्रश्न क्रमांक नंबर 8, નીચેનામાંથી ઇમેજ મેપના બે પ્રકાર કયા છે? ऑप्शन ए दुकानदार बाजू અને उपयोगकर्ता बाजू, ऑप्शन बी सर्व्हर बाजू आणि क्लायंट बाजू, ऑप्शन सी व्यापारी बाजू आणि पुरा पाडणार बाजू, ज्याला सप्लायर म्हणतात, आणि ऑप्शन डी आपेला બધા. तर उत्तर आहे आपलं सर्व्हर बाजू आणि क्लायंट बाजू. शेवटचा प्रश्न, 9वा प्रश्न या पाठाचा, त्यानंतर हा पाठ आपल्याला समाप्त करावा लागेल. तर प्रश्न क्रमांक नंबर 9, इमेज मैप ઉમેરવા માટે નીચેનામાંથી કઈ ટેગ ઉપયોગમાં લેવાય છે? ऑप्शन दिलेले इमेज नेम, ऑप्शन बी stamp आणि ऑप्शन सी मॅप आणि ऑप्शन डी अल्ट गुणधर्म. तर या ठिकाणी उत्तर आहे मॅप. बरोबर. प्रकरण नंबर 3 जे आहे त्याच्यामध्ये स्वाध्यायामध्ये एकूण 9 OMR होते. ते OMR आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर तर त्याच्या इमेज फाईल पाठवतो आणि नंतर त्याचा व्हिडिओ बनवून पाठवतो, जेणेकरून जर तुम्ही इमेज फाईल पाहत नसणार किंवा इमेज फाईल
तुमच्याने डिलीट झाली असेल तर आपण तुम्ही व्हिडिओद्वारा सुद्धा यूट्यूबवर सुमन हायस्कूल नंबर 6 आणि कॉम्प्युटर विषय सिलेक्ट करून तुम्ही प्रकरण वाईज जर तुमच्याने इमेज फाईल हरवली असेल तर तुम्ही या प्रकारे व्हिडिओद्वारा सुद्धा तुम्ही या प्रकारचे OMR पाठांतर करू शकतात की जे तुम्हाला उत्तरासोबत दिलेले असतील. बरोबर. तर या ठिकाणी प्रकरण नंबर 3 समाप्त झालेला आहे. थँक्यू.